लोकगीते आणि लोकनृत्य ही कुठल्याही समाज जीवनाचा आत्मा असतात. जनरीती आणि जनजीवन यांची आरसा असतात असं म्हटलं तरी चालेल. गोव्यामध्ये सादर होणारं धालोगीत हे असाच एक प्रकार आहे. गोव्याच्या संस्कृतीचा आरसा आहे. धालोगीत सादर करताना एक अंगण असतं आणि त्या अंगणामध्ये सारवून ते तयार केलं जातं. त्या अंगणाला मांड असं म्हणतात. मांड. आणि या मांडावरती शेतकरी भगिनी ज्या असतात त्या एकत्र येतात. दिवसभराच्या कष्ट करण्याच्या कामानंतर रात्रीच्या वेळेस सजून धजून येतात, नटून थटून येतात, नऊवारी नवी लुगडी नेसून येतात आणि त्यांच्यासाठी हाच एक विरंगुळा असतो. एकत्र जमतात, एकत्र त्यांच्या गप्पा गोष्टी होतात आणि त्याचबरोबर नाचगाणी देखील आकारू लागतात. या धालोगीतांमध्ये मुख्यत्वे पानाफुलांचा, निसर्गाचा, पौराणिक कथांचा वापर केला जातो आणि हा सवाल जबाब याच्या रूपामध्ये केला जातो. या भगिनी एकमेकींच्या कमरेभोवती एकमेकींच्या हातात हात घालून फेर धरून अशा रीतीने हा आनंदोत्सव साजरा करतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांच्या हालचाली यावरून आपल्याला त्यांचा आनंद किती प्रमाणामध्ये व्यक्त होतो आहे ते लक्षात येतं. अशाच धालोप्रमाणेच फुगडी म्हणून अजून एक प्रकार आहे गोव्यामध्ये. याच धालोच्या मांडावरती या भगिनी ही फुगडी सादर करतात. शेतामध्ये जेव्हा पिवळं धमक सोनं तयार होतं तो क्षण असतो शेतकऱ्याच्या असीम आनंदाचा. वर्षभर कष्ट करून हे सोनं मिळणं हीच तर त्याची खरी कमाई असते. यावेळेस आपसुकच आनंदाने तो नाचू लागतो आणि गाऊ लागतो. त्यांच्या बायका देखील फुगडी घालतात. या फुगडीचे जे बोल असतात ते मी म्हटलं त्याप्रमाणे निसर्गावर आधारित वस्तूंवर असतात. आता काळाप्रमाणे काळाच्या ओघामध्ये हे बोल बदलत चाललेले आहेत. सामाजिक बदल त्यामध्ये डोकावले नाही तरच नवल. आता वाढत्या महागाईचा उल्लेख त्यांच्या या शब्दांमध्ये येऊ लागला आहे. आता ऐका तर त्यांचे बोल फुगडीच्या रूपामध्ये. फुल्ले चाफ्या माळ भोरू, फुल्ले चाफ्या ताळ भोरू, काटली आवय आमची पोस भोरू, काटली आवय आमची पोस भोरू, मांडली बहीण आमची माथे भोरू, मांडली बहीण आमचे माथे भोरू, पळयतले आवय बाबूय डोळे भोरू, पळयतले आवय बाबूय डोळे भोरू, फुल्ले चाफ्या ताळ भोरू, फुल्ले चाफ्या ताळ भोरू, खणकुदळा मणभर माती, शांतादुर्गे देऊळ बांधला मध्यान रात्री, खणकुदळा मणभर माती, नवदुर्गे देऊळ बांधला मध्यान रात्री, पान सुपारी ग बाई, पान सुपारी, लाज कोणाची ग बाई, लाज कोणाची, लाज धीराची ग बाई, लाज धीराची,
घरच्या 12 जणी खेळती अंगणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी काय सांगू माझं माहेर मोलाचं कसं सांगू राजा राणीच्या तोलाचं माहेराचा ठेवा जसा देवाजीची करणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी 12 घरच्या 12 जणी खेळती अंगणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी झिम पोरी झिम कपाळाचा भीम भीम गेला उडून पोरी आल्या नाहून आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो झिम पोरी झिम कपाळाचा भीम भीम गेला उडून पोरी आल्या धावून आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो झिम पोरी झिम कपाळाचा भीम झिम पोरी झिम कपाळाचा भीम गोव्यामध्ये वेगवेगळ्या जमाती वास्तव्य करून असतात. उदाहरणार्थ वेळीप, धनगर, कुणबी इत्यादी. या कुणबी बायका ज्या असतात या भगिनी शेतातील मळणीच्या वेळेला आनंदाने गीतं सादर करतात. या गीतांमध्ये विविध प्रकार आहेत. आता आपल्यासमोर यातीलच एक प्रकार सादर होत आहे. कार्यक्रमाचा शेवट आम्ही या कुणबी नृत्याने करत आहोत. ला 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 शेतकऱ्यांना चाय गो शेतानी भेंडा मोडाय गो भाटानी शेतकऱ्यांना चाय गो शेतानी भेंडा मोडाय गो भाटानी गोरवा गोठ्यानी
धन्यवाद. गोवा म्हटलं की सगळंच कसं गोड गोड असतं आणि अगदी अलीकडच्या 1-1.5 वर्षातच गुरुकुलाची सुरुवात होऊन सुद्धा अत्यंत उत्तम अशी गोव्याची संस्कृती, तिथले सण आणि उत्सव त्यांनी आपल्या सर्वांनाच दाखवलेले आहेत. त्याग, पराक्रम आणि सेवा ही ज्याची ओळख, त्या सनातन धर्माचे परम आदरणीय प्रतीक म्हणजे शतकानुशतके तेजस्वीपणाने फडकणारा आपला भगवा ध्वज. चहूबाजूंनी आक्रमणे, आपदा आणि पराभव होत असताना सुद्धा त्या भगव्याची शान आणि मान राखणारे कोणी ना कोणी सातत्याने निर्माण होतच राहिले. त्यातच धर्मवीर शंभूराजे, गुरु तेग बहादर यासारखे उच्च कोटीचे बलिदान देणारे धर्मयोद्धे होते. कधी छत्रपती शिवरायांसारखे तर कधी वीर बाजीरावासारखे अजिंक्य योद्धे होते. खंड बल्लाळ आणि पन्नादाईसारखे त्यागमूर्ती होते. या साऱ्यांबरोबर संतांनी सुद्धा भागवत धर्म राखला. त्या पूजनीय भगव्याविषयी आदर आणि श्रद्धा व्यक्त करूयात. माननीय अटलजींच्या शब्दात सादर करत आहेत निगडी गुरुकुलाचे छोटे विद्यार्थी. गगन में लहरता है भगवा हमारा, गगन में लहरता है भगवा हमारा. घिरे घोर घनदासता के भयंकर, गवा बैठे सर्वस्व आपस में लड़कर, बुझे दीप घर घर हुआ शून्य अंबर, निराशा निशाने जो डेरा जमाया, ये चंद्र के द्रोह का दुष्ट फल है, जो अब तक अंधेरा सवेरा न आया, मगर घोर तम में पराजय के गम में, विजय की विभाले अंधेरे गगन में, उषा के वसंत दुश्मनों के नयन में, चमकता रहा पूज्य भगवा हमारा, गगन में लहरता है भगवा हमारा, भगवा है पद्मिनी के जौहर की ज्वाला, मिटाती अमावस लुटाती उजाला, नया एक इतिहास क्या रचन डाला, चिता एक जलने हजारों खड़ी थी, पुरुष तो मिटे नारियां सब हवन थी, समीधी बन अनल के पगों पर चढ़ी थी, मगर जौहरों में घिरे कोहरों में, धुएं के घड़ों में की बलि के क्षणों में, धधकता रहा पूज्य भगवा हमारा, गगन में लहरता है भगवा हमारा, मिटे देवता मिट गए शुभ्र मंदिर, लुटी देविया लुट गए सब नगर घर, स्वयं फूट की अग्नि में घर जलाकर, पुरस्कर हाथों में लोहे की कड़ियाँ, कपूतों की माता खड़ी आज भी है, भरे अपनी आंखों में आंसू की लड़ियाँ, मगर दासता के भयानक भवर में, पराजय समर में अंतिम क्षणों तक, सुभाषा बंधाता की इच्छा जगाता, कि सब कुछ लुटाकर ही सब कुछ दिलाने, बुलाता रहा प्राण भगवा हमारा, गगन में लहरता है भगवा हमारा. यानंतर पुन्हा एकदा आपण कोकणवासियांच्याकडे जायचं आहे. यानंतर संजीवन गुरुकुल रत्नागिरी आपल्यासमोर त्यांचे कार्यक्रम सादर करतायत. संजीवन गुरुकुलच्या सांस्कृतिक प्रमुखांनी या ठिकाणी यायचं आहे. नमस्कार. संजीवन गुरुकुलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी मानसी आठवले तुमच्या सर्वांचे स्वागत करते. संजीवन गुरुकुल हे रत्नागिरी येथे आहे. लोककला, संगीत, नाटके यांचा संपन्न वारसा रत्नागिरीला लाभलेला आहे. याच वारशाचा सुंदर आविष्कार आम्ही आपल्यापुढे सादर करणार आहोत. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही मंगलाचरण किंवा नांदीने करण्याची प्रथा आजही इथल्या ग्रामीण भागात पाळली जाते.
आपणही आपल्या कार्यक्रमाची सुरुवात 1880मधील संगीत शाकुंतल या नाटकातील नांदीने करणार आहोत. सादर करते आहेत अस्मिका सावंत, मानसी घोसाळे, गार्गी आठले आणि सलोनी फाटक. आजकाल प्रदूषणाची समस्या सर्वांनाच भेडसावत आहे. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी, माती अगदी सर्वच गोष्टी प्रदूषित होऊ लागल्या आहेत. आम्हा मुलांनाही या प्रदूषणाच्या समस्येची चांगलीच जाणीव आहे. हेच पुढील नाटुकल्यातून तुम्हाला विनोदी ढंगाने उमजेल. तेव्हा पाहूया प्रदूषणाच्या समस्येवरील धम्माल विनोदी एकांकिका पडदा पाडारे. सादर करते आहेत राजा हर्ष टाकळे, प्रधान अभिषेक ढेपसे, शिपाई यश जाधव, कॉमन मॅन प्रणव प्रभू मिराशी, प्रदूषण श्रेयस मुळये, सेवक दर्शन सावंत देसाई आणि साहिल जोशी, रंगभूषा माधव इंदुलकर, लेखक
शिवाजी देशमुख, दिग्दर्शक दिनेश मोहिते, नैपथ्य कौस्तुभ पालकर आणि मार्गदर्शक माननीय श्री जाधव सर. तेव्हा पाहूया प्रदूषणाच्या समस्येवरील धम्माल विनोदी एकांकिका पडदा पाडा रे. वास्तर छानच आहे. धानजी धानजी जी महाराज. आमची तलवार कुठे आहे? कशाला महाराज? लिंबू कापायला. तलवारीने लिंबू कापताय? तुमचं डोकं ठिकाणावर नाही. बापरे, माझं डोकं उडवणार की काय? तुम्हाला कोणत्या गाढवान प्रदान केलं? आपणच महाराज. म्हणजे मीच गाढव? होय महाराज. काय म्हणालात? सॉरी सॉरी, जरा चुकलंच माझं. ओके ओके. टेन्शन नॉट. आमचा घोडाही कुठे दिसत नाही. घोडा? हो घोडा. अहो राजाला तलवार आणि घोड्याशिवाय शोभा आहे का? हा, कोण ही शोभा? तुम्ही पण आहात का गाढव? गाढव महाराज. काय म्हणालात? सॉरी सॉरी, जरा चुकलंच माझं. ओके ओके. टेन्शन नॉट. तर मी काय म्हणत होतो? शोभाताईंचं काहीतरी म्हणत होतात महाराज. ते नाही. हा आठवलं. मी राजा आहे ना. हा, मला पण आठवलं. मग माझी तलवार आणि घोडा कुठे आहे? मला शिकारीला जायचं आहे. असं होय, आत्ता आले ध्यानात. पण शिकारीला बंदी आहे महाराज. बंदी आहे? कुणी घातली बंदी? जनतेनेच बंदी घातली महाराज. राजा मी आहे की ती जनता? तुम्ही महाराज. हुकूम कोणाचा चालणार? जनतेचाच महाराज. ही लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय? अहो, लोकशाही म्हणजेच लोकांकडूनच लोकांच्या कल्याणाकरिता लोकांनी केलेली घाई, ती लोकशाही. बाप रे, एवढी मोठी असते? काय? लोकल घाई. अहो, लोकल घाई नाही महाराज, लोकलशाही. बघा, तुमच्यावर म्हणजे पर्सनॅलिटी खराब व्हायला लागले. महाराज, एक विचारू का? विचारा. तुम्हाला कोणी राजा केलं हो? Shut up! सॉरी सॉरी, जरा चुकलंच माझं. ओके ओके. टेन्शन नॉट. अरे पण शिकारीला बंदी का? पर्यावरण रक्षणासाठी महाराज. हे पर्यावरण म्हणजे काय असतं? अहो, पर्यावरण म्हणजे काय तुम्हाला माहित नाही? नाही. अरे रे, अहो तुम्हाला पर्यावरण म्हणजे काय माहित नाही? नाही बाबा, नाही माहित. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. अहो, तुम्हाला पर्यावरण म्हणजे काय माहित नाही? अरे रे देवा. आता सांगतोस की घालूलात? हो, तेच तर सांगतोय, मला पण माहित नाही. तुम्हाला कोणत्या मोठ्यात? जाऊ द्या जाऊ द्या. सॉरी सॉरी. ओके ओके, मेन्शन नॉट. आत्ताच्या आत्ता दवंडी द्या. तो कोणी या शब्दाचा अर्थ सांगेल त्याला आम्ही 100 मोहरा देऊ. कसला अर्थ महाराज? आता तुम्ही म्हणालात त्या वर्णाचा. अहो, वरण नाही महाराज, पर्यावरण पर्यावरण. हा हा तेच ते. दवंडी द्या. कोण आहे तिकडे? हा इकडं. प्रधानजी, कसली उद्धळ माणसं ठेवली हाताखाली. राणी सरकारांचा मावस भाऊ आहे महाराज. ठीक आहे. बोलवा त्याला जरा प्रेमाने. कोण आहे रे तिकडे? अरे म्या हा इकडं. तू बाहेर आहेस का आंधळा? बघा महाराज. खरंच किती धाडसी आहे ना हा. राज्याला अशा चिथड्या जातीच्या शिपाईंची गरज आहे. निधड्या छातीचा म्हणायचंय का? हा तेच ते. बोलवा त्याला. शिपाई महाराज, जरा इकडे येता का? आपल्याला की नाही दवंडी द्यायचे, हो की नाही? करणार नाही काम माझं. सोनू सोनू, जो कोणी पर्यावरण या शब्दाचा अर्थ सांगेल त्याला महाराज 100 मोहरा देणार आहेत. हो. अरे हो किती काढलास? पर्यावरण. ओ तुम्हाला पर्यावरण म्हणजे काय माहित नाही? नाही माहित. ओ एवढंच पोरग बी सांगीन. मजा घेऊन येता पोराला. कशाला? मॅथ सांगतो ना. अरे वा, बघा प्रधानजी, आमच्या राणीचा माऊस किती हुशार येतो. अहो, राणीचा माऊस नाही महाराज, राणीचा मावस भाऊस. बघा, तुमच्यामुळे म्हणजे पर्सनॅलिटी खराब व्हायला लागले. शिपाई, पर्यावरण म्हणजे काय ते सांग लवकर. तुपासनी स्वर्ग माहित आहे? स्वर्ग? वय स्वर्ग. ते वर आबाद कुठेतरी असतं बघा. बरं, त्याचं काय? त्या स्वर्गामध्ये गंधर्व, अप्सरा आणि पऱ्या असतात. हा, गंधर्व काय, अप्सरा काय आणि पर्या काय? अरे वय पऱ्या, त्यासनी पंख असतात. त्या पऱ्या जेव्हा स्वयंपाकात वरण करतात त्यासनी पर्यावरण म्हणतात. प्रधानजी आता कानाखाली द्या. मूर्खा, स्वर्गात अमृताचा मुबलक साठा असते ना, पर्यावरण कशा ढवळतील? अगदी बरोबर बोलात महाराज. आणि समजा अमृताला कंटाळून त्याने एके दिवशी वरण केलं तर भात कुठून आणतील? जा
संपूर्ण नगरात दवंडी दे. जी महाराज. प्रधानजी, आमच्या आजच्या शिकारीचा भेद रद्द करा आणि आजच्या दरबारातलं कामकाज सुरू करा. महाराज एक खटला आहे, आपण योग्य न्याय द्यावा. खटला काय आहे? कुणी कॉमन मॅनची फिर्याद आहे महाराज. कुणाविरुद्ध? कुणी प्रदूषण नावाचा श्रीमंत सावकार आहे महाराज. त्यांना दरबारात हजर करा. कॉमन मॅन वर्सेस प्रदूषण हाजीर हो. जी महाराज. नाव काय तुझं? कॉमन मॅन. बोल, तुझी काय तक्रार आहे? महाराज, हा भस्मासूर सर्व जगाला भस्म करा निघाला आहे. याला वेळीच नष्ट करा. अरे, नाव काय तुझं? प्रदूषण महाराज. फक्त प्रदूषण म्हण. महाराज मी आहे. हा सांगतोय ते खरं आहे का? हो, या वेळेच्या नदी काय लागतं महाराज. याला जगाचा विकास झालेला पाहवत नाही. हो, माझ्यामुळेच तर तुमचे कारखाने, वाहने, शहरे अस्तित्वात येत आहेत. अनेकांच्या हाताला हा रोजगार मिळत आहे. महाराज, याच्या बोलण्यात विश्वास ठेवू नका. याच्यामुळे विकास होत नाही, तर विकासातून हा निर्माण होत आहे. आणि रोगापेक्षा औषध जहाल अशी अवस्था झाली आहे. कशी? मला समजलं नाही. अहो, याच्या धुराड्यामुळे, कारखान्यातील सांडपाण्यामुळे, विकासाच्या नावाने होणाऱ्या जंगलतोडीमुळे पृथ्वीवरील मानवासह सर्व सजीवांना धोका निर्माण झाला आहे. अरे, पण हे सर्व थांबवून राज्याचा विकास थांबवायचा का? नाही महाराज, यासाठी अनेक उपाय आहेत. इंधनापेक्षा सौर ऊर्जेचा वापर, जंगलतोडीपेक्षा वृक्षारोपण, विघटन न होणाऱ्या साहित्यांच्या वापरावर बंदी, कर्कश ध्वनी निर्माण करणाऱ्या कारवाई करणे. महाराज, हे नाही केलं तर थोड्या दिवसात तुमच्या आमच्यासह सर्व सजीवांचा नाश होईल. म्हणजे आम्ही पण मरणार का? होय महाराज, हा सर्वांनाच गिळंकृत करणार आहे. बाप रे, काय रे दुःशासना? अहो दुःशासन नाही महाराज, प्रदूषण प्रदूषण. हा तेच ते. हा वामन म्हणतो ते खरं आहे का? अहो वामन नाही, कॉमन महाराज. तुम्ही गप्पा बसाव उगाच मध्ये मध्ये. सॉरी सॉरी, जरा चुकलंच माझं. ओके, मेन्शन नॉट. महाराज, एवढा सारा विकास साधायचा तर थोडेफार प्रदूषण होणारच. हा उगाच भाव करतो. नाही महाराज, गेल्या काही वर्षांपासून याने इतकं अतिक्रमण केलं आहे की पृथ्वीवरील पर्यावरणाचे संतुलन बिघडू लागले आहे. काय म्हणाला? पर्यावरण म्हणजे काय असतं? पर्यावरण म्हणजे निसर्गाने पृथ्वीवर जे पोषक वातावरण निर्माण केले आहे त्याला पर्यावरण म्हणतात. आणि त्या वातावरणाला जर आपण अडथळा निर्माण केला तर त्याचे संतुलन बिघडते. आणि संतुलन बिघडले की दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराई, सुनामी, वादळ अशी अनेक अरिष्टे निर्माण होऊन प्राणीमात्रांचा नाश होऊ शकतो. सापडला प्रधानी, सापडला. कुठे आहे कुठे आहे कुठे आहे महाराज? कुठे आहे महाराज? हरामखोर कुठे आहे? कोण? उंदीर महाराज. मी उंदीर? अहो तुम्ही नाही महाराज, उंदीर. अरे बोक्या, इथे उंदराचा काय संबंध? अहो तुम्हीच म्हणालात ना सापडला सापडला. अहो कालपासून राजवाड्यात अगदी हैदोस मांडलाय त्या बेट्यानं. आज सकाळी तर माझ्या सूरवाडीतून बाहेर पडला. अरे उंदीर नाही, पर्यावरण या शब्दाचा अर्थ सापडला. या वामन म्हणला 100 मोहरला दे आमच्या खजिन्यातून. महाराज, मला बक्षीस नको, पण या राक्षसाला आधी नष्ट करा. हो, याला फासावर देतो आता. बोल बिभीषण, तुझी शेवटची इच्छा काय आहे? अहो बिभीषण नाही महाराज, प्रदूषण प्रदूषण. हा तेच ते. त्याला लगेच फाशी द्या. मूर्ख राजा, तुम्हाला मारूच शकत नाही. मी म्हणजे कोण अजून तुला नीटपणे कळलेलंच नाही. मला प्रदूषण म्हणतात, प्रदूषण. आमच्याशी उद्धव बसा. प्रधानजी आता मुंडकं उडवा. जी महाराज. महाराज, याला तर काहीच होत नाही. महाराज, हा दृश्य स्वरूपातला अदृश्य दैता नाही. हा असा मरणार नाही. नाही? बाप रे, मग काय करायचं? प्रधानजी आपल्या सर्व सैन्य जमा करा. जी महाराज. मोठ्या सैन्याचं आणि शस्त्राचं हे काम नाही. याचं मरण कशात आहे ते मी तुम्हाला सांगतो. सांग लवकर. ऐका, आजपासून प्रत्येक माणसाने किमान एक तरी झाड लावावं, वन्य प्राण्यांचे संवर्धन करावं, दूध आणि ध्वनिप्रदूषण रोखावं, कचऱ्याचं खत करावं. महाराज, हे केलं तर थोड्या दिवसात ह्याचा एक अवयव तुटून पडेल. प्रधानजी, ही सर्व कलमे लिहून घ्या आणि त्याच्यावर अंमलबजावणी करा. जी महाराज. नको महाराज, नको नको. हो, तुम्ही असं केलं तर मी जाऊ तरी कुठे? मला माफ करा. वा रे वा, म्हणे माफ करा.
तुला माफ करून सर्व जगाचा नाश करू की काय? हो मग मी जाऊ तरी कुठे? मशिनात जा. नको महाराज, हा तिथे गोंधळ घालील. त्याला पृथ्वीवर हद्दपात करा. राणजी लवकर वटहुकूम काढा. हा समूह नष्ट झालाच पाहिजे. जशी आज्ञा महाराज. अजून एक विनंती आहे महाराज. आता काय? येथून पुढे सर्व गोष्टी इको फ्रेंडली व्हाव्यात असे फरमान काढावं. ठीक आहे. संजी हे इको फ्रेंडली म्हणजे काय असतं? दुसरी दवंडी द्यायला सांगतो. छडप. दरवेळी दवंडी पिटवून आमचं अज्ञान जगासमोर आणू नका. स्वतः अभ्यास करा आणि अहवाल सादर करा. ठीक आहे महाराज, तशी दवंडी द्यायला सांगतो. महाराज तुम्हाला बरं नाही वाटतं? होय, तुमच्या भोंगळ कारभारामुळे आणि या दुर्योधनामुळे मला धाप लागली आहे. अहो दुर्योधन नाही महाराज, प्रदूषण प्रदूषण. हा तेच ते. आता या प्रदूषणावर कायमचा पडदा पाडा, नाही तर माझा जीव जाईल. कोण आले तिकडे? अरे पडदा पाडाय लवकर, नाहीतर आमचे सरकार कोसळेल.